सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज 30 नोव्हेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर 9 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942, कार्तिक महिना, शुक्ल पक्ष, पौर्णिमा तिथी. आजचा विचार: सतत चांगला विचार करत राहा. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. नमस्कार. मी कल्पना देशपांडे स्वलिखित कथा सादर करते. शेजारी. नमिताचं लग्न खूपच थाटामाटात झालं. तिच्या माहेरच्यांनी लग्नात तिची सगळी हौसमौस केली होती. तिला अनुरूप असा पती मिळाला होता. तीही अगदी खुश होती. लग्न होऊन नमिता सासरी आली. सासरी तिचं खूप कौतुक झालं. लग्नानंतर नवी जोडी हनीमूनसाठी काश्मीरला जाऊन आली. हनीमूनहून परतल्यावर नमिताच्या चेहऱ्यावर एक वेगळीच नवाळी दिसत होती. आज तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी येणार होता. ती मात्र थोडीशी नाराजच होती, कारण तिला आता काही महिने तरी माहेरीच राहावं लागणार होतं. ती सर्व्हिस करत होती, त्यामुळे बदली होईपर्यंत तिला तिथेच राहावं लागणार होतं. तिचा दादा तिला न्यायला आला. घरच्यांचा निरोप घेऊन नमिता माहेरी जाण्यासाठी निघाली. नमिता गाडीत एकटीच विचार करत होती. आपला लग्न सोहळा, लग्नातल्या गमती जमती, मैत्रिणींनी केलेली चेष्टा, घास भरवतानाचा प्रसंग, या सर्व आठवणींनी ती मनातल्या मनात हसत होती. नंतर तिला आठवलं हनीमूनचे ते सुखद क्षण. त्या 8 दिवसात नरेंद्रने तिला भरपूर सुख दिलं होतं. त्या सुखाच्या हिंदोळ्यावर ती बराच वेळ झुलत होती. तिने मनोमन विचार केला, आपण किती भाग्यवान आहोत नाही. मनाजोगता सहचारी मिळाला. सासरची माणसंही खूप चांगली आहेत. आता फक्त आपली बदली लवकरात लवकर व्हावी म्हणजे झालं. पण बदली होईपर्यंत आपल्याला माहेरीच राहावं लागणार. या विचारानं तिचं मन किंचितसं कातरलं. लग्नानंतर मुलींना फारसं माहेरी राहायला आवडत नाही, आणि नमिताचं तर जरा वेगळंच होतं. अजून 7-8 महिने माहेरी राहण्याच्या विचारानेच तिचा चेहरा कोमेजला. तिला जाणीव झाली, म्हणजे परत आपल्याला तो त्रास सहन करावा लागणार. परत आपल्या कानावर ते आरवाचे शब्द पडणार. या विचारानंच ती स्वैरभैर झाली. खरं तर नमिता स्वभावाने खूप साधी होती. कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, कधी कोणाशी भांडण नाही. ती सगळ्यांचीच खूप लाडकी होती. तरी तिला मात्र माहेरी तो त्रास बरेच दिवसापासून सोसावा लागत होता. आणि या विचारानेच तिला मनातून भीती वाटायला लागली होती. विचार करता करता स्टेशन कधी जवळ आलं हेच तिला समजलं नाही. तिला अशी तंद्रीत पाहून तिचा दादा हसत हसत म्हणाला, काय नमो, अगं आता तरी नरेंद्रच्या विचारातून जागी हो. अगं तुझं माहेर जवळ आलं, उतरायचं नाही का? तशी ती एकदम भानावर आली. दोघंही सामान घेऊन खाली उतरले. घरी सगळेजण तिची वाटच पाहत होते. दारात रिक्षा थांबल्याबरोबर आईने तिच्या वहिनीला हाक मारली, अनघा, अगं अगं नमो आली ग. मग दोघींनी तिच्या पायावर पाणी घालून तिच्यावरून तुकडा वळवून टाकला. सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अनघाने खटाळपणे तिला विचारलं, काय, कशी झाली तुमची हनीमूनची ट्रीप? ती लाजली. आईने तिच्या सासरच्या मंडळींबद्दल चौकशी केली. कसे आहेत सगळे, ठीक आहेत ना, सगळं विचारून झालं. मग चहापाणी वगैरे गप्पा झाल्या. नमिताने आईला नंतर विचारलं, आई, सगळं ठीक आहे ना गं? परत काही आरडाओरडा, तुम्हाला काही त्रास?
यावर आई आणि बहिणी दोघीही काही सेकंद गप्प बसल्या. आई म्हणाली, जाऊ दे ग, तू तर काहीतरीच विचारत बसतेस बघ. आता छान माणसं मिळालीत, आम्हाला जावई पण छान मिळालाय, तेव्हा आता तिकडच्या गमती जमती सांग आम्हाला. नसते विचार मनातसुद्धा आणू नकोस. पण आई, अजून मला इथे 7-8 महिने तरी राहावं लागणार ग. तेव्हा मला परत परत तो त्रास सहन करावा लागणार नाही ना. तेवढ्यात नमिताचा दादा तिथे आला आणि तो विषय तिथेच संपला. 2 दिवस शांततेत गेले. नमिताची रजा संपली आणि तिने परत ऑफिस जॉईन केलं. नमिताला आज झोप लागत नव्हती. उद्या शनिवार, म्हणजे नरेंद्र उद्या इथे येणार. 8 दिवसांनी तो आपल्याला भेटणार. आणि मग तिला आठवला त्याचा आवेग. दल्लेच्या समोरच्या हॉटेलमध्ये तिने आणि त्याने अनुभवलेले सुखद क्षण. त्याने त्या 8 दिवसात आपल्याला सुखानं कसं चिंब भिजवलं. त्या नुसत्या आठवणीनंच ती मनातल्या मनात लाजली. पण मग तिला एकदम आठवण झाली, नरेंद्र आल्यावर तर परत काही आपल्याला ऐकायला लागणार नाही ना. ते बडबडणं, तो आरडाओरडा, त्याच्या देखत तर काही होणार नाही ना. ते सगळं ऐकलं तर नरेंद्र काय म्हणेल. मग तिनेच मनाची समजूत घातली, पण त्यात आपली काय चूक. पण तिचं दुसरं मन म्हणू लागलं, तुझी चूक नाही हे नरेंद्रला काय माहिती. परत ती विचार करू लागली, नरेंद्रचा आपल्याबद्दल गैरसमज तर होणार नाही ना. खरं तर आपण लग्नाआधी त्याला भेटलो तेव्हा याबाबत बोलायला हवं होतं. पण हा विषय काही बोलण्यासारखा होता. पण उद्या काय होईल. बराच वेळ तिच्या मनात विचारांचं द्वंद्व चालू होतं. शेवटी विचार करता करता पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. दुसरा दिवस उजाडला. दिवस ऑफिसच्या कामातच गेला. संध्याकाळी नरेंद्र आला. त्याच्या येण्याने नमिता पुन्हा खुलली. त्याच्या सहवासात 2 दिवस ती इतकी खुश होती की तो अप्रिय विषय त्याच्याशी बोलावा हे तिच्या लक्षातही आलं नाही. असेच दोघांचे दर आठवड्याला येणं जाणं चालू होतं. लग्नानंतरच्या 2-3 महिन्यात नमितालाही काही तो त्रास सहन करावा लागला नाही. एक दिवस नमिता ऑफिसमधून घरी आली. पण आज घरी कुणीच नव्हतं. नमिताने कुलूप उघडलं आणि आतून ग्रिलचा दरवाजा फक्त लावून घेतला. दिवसभराच्या कामाचा तिला खूप क्षीण आला होता. त्यामुळे ती थकून खुर्चीवर बसली होती. तेवढ्यात तिला जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मला कळतंय सगळं, मी गप्प बसणार नाही. नमिता एकदम घाबरली. तिला काय करावं तेच सुचेना. तिनं पटकन दार लावून घेतलं. तेवढ्यात आरडाओरडाही बंद झाला. नमिता मात्र गच्च डोळे मिटून खुर्चीवर मान टेकून बसली होती. मग बसल्या बसल्या तिला एक एक प्रसंग आठवत गेले. त्या दिवशी दादाला दाखवायला मुलगी येणार होती. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम छान झाला. सगळ्यांनाच मुलगी आवडली होती. घरात तीच चर्चा चालली होती. तेवढ्यात कुणाचं तरी जोरजोरात ओरडणं ऐकू आलं. माझा रेडिओ बिघडलाय, खरखर येते माझ्या रेडिओवर. मला माहिती आहे कोण पिन मारतं ते, मी पाहूनच घेईन. थोड्या वेळाने परत शांतता झाली. मग ते तेवढ्यावरच सोडून सगळे लग्नाच्या तयारीला लागले. लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं. नंतर काही दिवसांनी दुपारी परत जोरजोरात बडबडण्याचा आवाज ऐकू आला. माझ्या झाडाच्या कायऱ्या कुणी नेल्या? मी मोजून ठेवल्या होत्या. काल रात्री होत्या. आता कुठे गडप झाल्यात माहिती आहे मला. आम्हाला काहीच कळत नव्हतं. बाहेर कुणीच दिसतही नव्हतं. मग हे कुणाबद्दल चाललं होतं? पुढे पुढे तर दर 2-3 दिवसांनी असंच काही काही वेगळं वेगळं ऐकायला यायला लागलं. एकदा तर तिनं बोलण्याची कमालच केली. मी कपडे बदलताना माझ्याकडे पाहतात, लाज वाटत नाही? हे मात्र अगदी ऐकवत नव्हतं.
एक दिवस रात्री 9 वाजता परत आरडाओरडा ऐकू आला. तेव्हा आपण कशासाठी तरी अंगणात गेलो होतो आणि घरात अक्षरशः कापत कापत घरात आलो. आईदादाने विचारलं, अगं काय झालं, तुझा चेहरा असा का? आई आई ती ती आपलीच नावं घेते. तू नीट ऐकलंस का? हो हो मी नीट ऐकलं. अरे दादा दादा ती म्हणत होती नमिता माझ्या रेडिओला पिन मारती. आई आई दादा मी असलं काही करत नाही गं, मला असलं काही माहीत सुद्धा नाही आहे. सगळ्यांनी त्यावेळेला आपली समजूत घातली होती. परत 2-3 महिने शांतता होती. माझी कॉलेजची परीक्षा जवळ आली होती. माझा जोरदार अभ्यास सुरू होता. 2 पेपरही झाले होते. 4 पेपर बाकी होते. मी सकाळपासून अभ्यासाला बसले होते. 12 वाजता आईने हाक मारली. मी आईला आतूनच सांगितलं, 1 तासाने उठते, माझा इम्पॉर्टंट टॉपिक चालला आहे. यावर आई म्हणाली, त्याहीपेक्षा माझ्याबरोबर येणं तू फार महत्त्वाचं आहे. ताबडतोब कपडे बदल आणि माझ्याबरोबर चल. मी वाटेत तुला सगळं सांगते. नमिता, आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे. काय आई, पोलीस स्टेशन? हो, तिनं तुझ्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आहे. घाबरू नकोस, हे इथं नाही आहेत, पण दादा तिथे येईल. हे सगळं ऐकून मला डोळ्यासमोर अंधेरी आल्यासारखं वाटू लागलं. दादा तिथे आला. तो आज जाऊन ऑफिसरशी काय बोलला माहिती नाही, पण त्या ऑफिसरने मला खूप धीर दिला. इथे सही कर आणि तुम्ही जा. तू अभ्यासावर लक्ष दे. हे सगळं मनातून काढून टाक. मी पाहतो काय करायचं ते. असं म्हटल्यावर मला जरा धीर आला. माझी परीक्षा पार पडली. पुढे असेच आणखी काही दिवस गेले. परत एकदा तिने माझ्या नावाने आरडाओरडा सुरू केला. पण मन घट्ट करून मी तिकडे दुर्लक्ष केलं. परत 8 दिवसांनी ती चक्क घरी हातात 4 आंबे घेऊन आली. हे आपल्या बागेतले आहेत, तुझ्यासाठी ठेवले होते. आणि ते हातात कोंबून ती निघूनही गेली. मी मात्र नुसती सुन्न होऊन पाहत राहिले. प्रसंगाची शृंखला एकदम थांबली. नमिता भानावर आली. आताशी हे असंच होत होतं. कधी तिचं नमिताच्या नावाने ओरडणं, तर कधी कुणाला चाहूलही न लागता आत येणं, ओल्या शेंगा हातावर ठेवणं. पण या सगळ्या प्रकाराने नमिताला मात्र भीती वाटायला लागली होती. आणि आपलं लग्न होऊन सुद्धा आपल्यावर कधी कोणता प्रसंग ओढवेल याचीच तिला भीती वाटत होती. आता हे सारं नरेंद्रला सांगायचं तरी कसं, तिला प्रश्न पडला होता. शिवाय सासरच्या मंडळींच्या देखत तिने असा काही तमाशा केला तर, तेही आपली काहीही चूक नसताना. याचा विचार तिच्या मनात वारंवार येत होता. तिच्या अशा वागण्यात 7-8 महिने निघून गेले. तेवढ्यात नमिताची बदली झाली. आता तिला घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं. नमिताचे सासरही छान होतं. तिची सासरी अगदी तिचं छान व्यवस्थित चाललेलं होतं. नव्या संसारात मागचं सगळं विसरून ती अगदी रममाण झाली होती. आता तिला कशाचीच भीती वाटत नव्हती. 5-6 महिन्यानंतर नमिता परत माहेरी आली. नमिता एकदम खुश होती. आई आणि बहिणींशी तिच्या अगदी छान गप्पा चालल्या होत्या. गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. नमिताने बहिणीला एकदम प्रश्न विचारला, काय गं बहिणी, ती काय म्हणते? जाऊ दे गं, ती एक फार मोठी कहाणी आहे. नमिताला उत्कंठा होतीच. ए बहिणी, सांग ना गं, कसली कहाणी? बरं बाई, सांगते. अगं, एकदा तिला खूपच त्रास व्हायला लागला. ती कोणालाच आवरेना. आम्ही सगळे काय झालं म्हणून जमलो होतो. मग तिच्या मुलालाच विचारलं, काय झालं एवढं? त्यावर त्याने जे सांगितलं ते ऐकून मी तर थक्कच झाले. नमिता, तिला हिस्टेरिया झाला होता. त्याचवेळी नेमके डॉक्टर आले. तिची त्यावेळची अवस्था पाहून मला सुद्धा खूप वाईट वाटलं गं. मग मीच डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर,
हिस्टेरिया यांना कसा झाला असेल? त्यांनी सांगितलं, हिस्टेरिया हा मानसिक आजार आहे आणि तो कुणालाही होऊ शकतो. पण या आजाराचे रुग्ण 90% बायकाच असतात. हा आजार होण्याची कारणंही अनेक असू शकतात. म्हणजे कोणाची तरी भीती, त्रास, कुणाकडून होणारा मानसिक छळ, मनातल्या काही राहिलेल्या इच्छा, काहीही कारण असू शकतं. मनातली फिलिंग्स जर दबली गेली तर ती अशा आजारात उफाळून येतात. मग या व्यक्तीला कधी चक्कर येते, कधी झटके येतात, कधी ही व्यक्ती पटकन रडायला लागते किंवा बडबड करायला लागते. यांच्या बाबतीत हेच झालेलं आहे. त्यांच्या लग्नानंतर त्यांचे पती लवकर गेले. त्यांचं वय त्यावेळी फार नव्हतं. त्यामुळे संसार सुखाची इच्छा यांची अपुरी राहिली असावी. कदाचित त्यामुळे त्यांना हा त्रास होत असावा. डॉक्टरांनी एवढं सांगितल्यावर मग मला समजलं, तिची ती बडबड, तुझ्या लग्नानंतर तुझ्याकडे पाहायची ती तिची विचित्र नजर, या सगळ्या गोष्टींचा त्यावेळी मला उलगडा झाला. शिवाय ती एकटी पडल्याने आपल्याकडे घरातल्यांचं दुर्लक्ष होतंय असं वाटल्याने त्या सर्वांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी तिने हा आजार कदाचित ओढवून घेतला असावा. डॉक्टरांनीच अशी शंका बोलून दाखवली होती. पण डॉक्टर हेही म्हणाले होते की हा आजार बराही होऊ शकतो. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला, त्यांची ट्रीटमेंट घेतली तर हा आजार अगदी नक्की बरा होतो. बिचारी वहिनी, तिला असं काही झालं असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं ग. नमिताचं हे वाक्य संपताच नरेंद्र आत आला. या दोघी कुणाबद्दल बोलतायत हे त्याला कळेच ना. या एवढ्या सिरियस का झाल्यात हेही त्याला कळेना. ती कोण ती? त्याने विचारलं. नमिता म्हणाली, अरे ती म्हणजे आमच्या शेजारी जे राहतात ना, म्हणजे तो अजय आहे ना, अजय, त्याची आई, काकी. गेले 25 वर्ष ते आमच्या शेजारीच राहतात. नमिताला तिच्याबद्दल वहिनीने जे सांगितलं ते ऐकून तिला एकदा भेटण्याची इच्छा झाली. वहिनी, आता ती कशी आहे ग? अगं आता छान आहे ती. तिच्या मुलाने तिला चांगली ट्रीटमेंट दिली आहे. चांगल्या डॉक्टरांना दाखवलं त्यांना आणि आता ती छान झाली आहे. तुला पाहायचं आहे का तिला? चल माझ्याबरोबर. त्या दोघी बाहेर अंगणात आल्या. शेजारच्या अंगणात झोपाळ्यावर 2 छोटी मुलं घेऊन ती बसली होती. वहिनी नमिताला म्हणाली, ती बघती आपल्या शेजारची काकी. नमिताने पाहिलं, आपल्या 2 नातवंडांना खेळवण्यात ती अगदी रमवून गेली होती. नमिताला पाहताच ती तिच्याकडे बघून छानसं हसली आणि परत आपल्या नातवंडांमध्ये रमून गेली. नमिता ते दृश्य कितीतरी वेळ तशीच पाहत राहिली. धन्यवाद.